नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बऱ्याचदा जाड महिलांची तक्रार असते ती म्हणजे साडी पुरत नाही। आता तुम्हाला पण हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की यामध्ये मी तुम्हाला खूप छान अशा ट्रिक आहेत ते दाखवणार आहे। तर तुम्हाला पण साडी पुरत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जर का साडी नेसलात ना तर ती साडी तुम्हाला नक्कीच पुरू शकेल आणि अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्ही ती साडी आहे ती नेसू शकाल। कशा पद्धतीने नेसायचंय, काय करायचंय ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर आता मैत्रिणींनो, ही जी मी साडी घेतलेली आहे ना, ही साडी मी मिशोवरून मागवलेली आणि इतकी छान आहे ना, हलकी फुलकी आणि अगदी कमी किमतीमध्ये मला ही साडी मिळालेली आहे। याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला लिंक मी देईन। आता इथे या साडीचं कसं आहे बघा, आता या साडीचा मी ब्लाऊज पीस आहे तो काढलेला नाही आहे, पण ब्लाऊज पीस जो आहे ना तो सेम साडीप्रमाणेच आहे। म्हणजे त्याची बॉर्डर म्हणा किंवा कलर म्हणा अगदी साडीप्रमाणे आहे, त्यामुळे मला काहीच साडी नेसताना प्रॉब्लेम येणार नाही आहे। आता ब्लाऊज पीस जो आहे तो अगदी खोचणीच्या साईडलाच दिलेला आहे, नाही तर काही साड्यांचं कसं असतं की ब्लाऊज पीस जो असतो तो आपल्या पदराच्या पुढे दिलेला असतो। आता पदराच्या पुढे असेल ब्लाऊज पीस तर तो आपल्याला काढावा लागतो, पण तुम्ही जर का शिवणकाम करणारे असाल तर तुम्हाला एक ट्रिक सांगते, तुम्ही तो ब्लाऊज पीस पुढचा काढून तुम्ही मागच्या साईडला सुद्धा लावू शकता। तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही हे काम करत असाल तर ते करू शकता। आता आणखीन एक मी तुम्हाला सांगते, कधी कधी काय होतं ना की काही साड्यांच्या बाबतीत ब्लाऊज पीस एका कलरचा असतो आणि साडी दुसऱ्या कलरची असते, तर यामध्ये साडी नेसताना सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम हा येत असतो। तर तो प्रॉब्लेम कसा आपण विचार करायचा किंवा कसं करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, नेहमी ज्यावेळी मी तुम्हाला सांगते साडी पुरत नसेल तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला तिथून तुम्ही साडी नेसायला सुरुवात करू शकता। पण आता ही जी साडी आहे ब्लाऊज पीसचा काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे आणि एकाच कलरमध्ये आहे सगळं, त्याच्यामुळे मी साडी नेहमीप्रमाणे जशी खोचायला सुरुवात केलेली आहे तशीच मी करत आहे। आता आपण पहिल्यांदा साडी खोचून घेऊया। पण आता दुसऱ्या कलरचं जर ब्लाऊज पीस असताना तर मात्र प्रॉब्लेम हा येऊ शकतो। काय येऊ शकतो ते मी तुम्हाला आता सांगते। तर काय होतं ना की ज्यावेळी आपण वेगळा म्हणजे ब्लाऊज पीस ज्यावेळी कलरचा असतो ना त्यावेळी साडी नेसताना ना आपल्या डाव्या पायावरती ना ब्लाऊज पीस दिसू लागतो तो, आणि मग तो कलर वेगळा ब्लाऊज पीसचा आणि आपल्या साडीचा कलर वेगळा असं थोडंसं दिसू शकतं। तर यासाठी ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर ब्लाऊज पीस जो आहे तो थोडासा फोडून तुम्ही साडी म्हणजे खोचून घेऊ शकता, म्हणजे तो ब्लाऊज पीस पाठीमागून असा आपल्या पायावरती जो दिसणार नाही। वेगळ्या कलरचा असेल तरच प्रॉब्लेम येणार आहे। एकाच कलरमध्ये जसं की ही साडी आहे तिचा ब्लाऊज पीस एकाच कलरमध्ये आहे तर त्यामध्ये काहीच आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकत नाही। पण असं होतं ना की आपल्याला एखादी साडी खूप जास्त आवडलेली असते आणि मग ती आपण घेतोच, मग ती साडी किती न पुरो किंवा कसे असू दे पण ती आपल्याला आवडते आणि आपण घेतोच। त्यामुळे यासाठीच मी तुम्हाला काही अशा छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या सांगत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की आणखी पण बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत। आता या ठिकाणी बघा, ज्यावेळी पदर आपण काढतो, पदराचे ज्यावेळी प्लीट्स काढतो ते बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे पदराची प्लीट कुठच्या साईडने काढायची, म्हणजे कुठच्या साईडला त्या प्लीट आहे ते यायला पाहिजे। तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, ती म्हणजे कसं की खांद्यावरती पदर घेऊन तुम्ही पाहू शकता की कुठची प्लीट कुठच्या साईडला येणार आहे ती। पण मी तुम्हाला एक सोपं सांगते की ही आपली जी वरची जी प्लीट असणार आहे ती आपल्या डाव्या बाजूने असते आणि म्हणजे बाहेरच्या बाजूने, आणि आतली जी प्लीट असते ती आपल्या उजव्या साईडच्या बाजूने असणार आहे, किंवा तुम्ही अगदी खांद्यावरती घेतला तरी काही हरकत नाही। आता साडीचा जो पदर आहे त्याला असे गोंडे लागलेले आहेत, म्हणून मी तो पदर थोडासा फोल्ड करून ह्याच्या प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत। प्लीट्स कशा काढलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता ह्या फक्त प्लीट्स आपल्याला एकत्र करून अशा घ्यायच्या आहेत। थोडंसं पदर असा ना हलवायचा, म्हणजे त्या प्लीट्स असतात ना एकमेकांना चिकटलेल्या असतात तर थोड्याशा त्या हलवायच्या, जेणेकरून त्या अशा बाजूबाजूला होतात आणि आपल्याला त्या प्लीट्स एकत्र करायला सुद्धा सोपं जाऊ शकतं। तर आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अशा एकत्र करते आणि त्यानंतर आपल्याला पदर पाठीमागून फिरून घ्यायचा आहे, कारण की आपण पदर पहिल्यांदा पाठीमागून फिरून घेतलेला नाही आहे। तर यासाठी आपल्याला डाव्या खांद्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी पदराला पिन लावणार आहात तर तुम्ही या ठिकाणी सेफ्टी पिन, एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करू शकता। हे 3 पिन मी तुम्हाला सांगितलेली आहेत, कोणताही तुम्हाला वाटेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या पिनचा वापर करू शकता।
आता जर का तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करायचा असेल ना, तर मात्र तुम्हाला मी बऱ्याचदा असं सांगितलेलं आहे बघा, जी सेफ्टी पिनला म्हणजे अशी बॉल असते बघा मध्ये, तर ती सर्कलवाली जी असते ना ती नका वापरू, तशा प्रकारची जी बॉलवाली असते ती वापरा. अशी जी पिन असते ना ती साडीमध्ये अडकत नाही, यासाठी अशा प्रकारे सेफ्टी पिन जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे. तर बघा थोडीशी खांद्याच्या आपल्या पाठीमागे ही सेफ्टी पिन पदराला लावायची आहे. त्यानंतर समोरच्या पदराच्या प्लेट्स पण बघा अशा एकत्र झाल्या होत्या आणि एकमेकांना अशा चिकटल्यासारख्या झाल्या होत्या, म्हणून मी थोडंसं खाली वाकले, पदर थोडासा हलवला आणि त्यानंतरच इथल्या ज्या प्लेट्स आहेत त्या मी आता सेट करत आहे. आता समोरच्या प्लेट्स आपल्या व्यवस्थितपणे सेट झालेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. बऱ्याच साईड फिटिंगच्या पद्धती आहेत, पण अशा पद्धती पण आहेत की ज्यामध्ये आपली साडीचं फॅब्रिक जास्त वापरलं जाऊ शकतं. तर यामुळे तुम्हाला मी एक सोपी ट्रिक दाखवणार आहे, यामुळे आपल्या साडीचं फॅब्रिक जास्त वापरलं जाणार नाही आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, ही जी साडीची बॉर्डर आहे ती आपल्याला तिरकीच अशी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या बेली बटनच्या या ठिकाणी आपल्याला अशा 2 किंवा 3 प्लेट्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत. 2 किंवा 3 याच्यावरती तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या नाही आहेत. आणि नंतर सेफ्टी पिन घेऊन आपल्याला ती तिरकी अशी सेफ्टी पिन आपल्याला आपल्या परकरला धरून अशी ती लावायची आहे. बॉर्डर अगदी व्यवस्थितपणे घ्या, सैल होता का म्हणे अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर खेचून घ्या आणि त्यानंतरच त्या ठिकाणी त्या प्लेट्सला धरून आपल्या परकरला धरून ती सेफ्टी पिन आहे ती तिरकी लावायची आहे. बघा साईड प्लेट्स आणि साईड फिटिंग अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे आणि आपलं फॅब्रिक पण जास्त वापरलं गेलं नाही आहे. याच्यामुळे आपली साडी आणखी जास्त पुरू शकते, म्हणजे एखादी निरी आपली या ठिकाणी वाढू शकते. आता या ठिकाणी आपल्या साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. तर निऱ्या काढण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, तर तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर इथे मी जी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तीही अगदी सोपी आहे. काहीच करायचं नाही आहे, फक्त फॅब्रिक पाठीमागे पुढे असं करत जायचं आहे आणि आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने आणि करंगळीच्या साहाय्याने ज्या प्लेट्स आपल्या तयार होत आहेत त्या फक्त आपल्याला धरून ठेवायच्या आहेत. आता इथे समोर बघत असाल तुम्ही, इथे आपल्या सगळ्या निऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आता ह्या निऱ्यांमध्ये काय करायचं आहे, वरची जी आपली निरी असते ना ती मोठी असते आणि बाकीच्या निऱ्या मात्र आपल्या लहान असतात. आता इथे आपल्याला ती जी निरी आहे ती वाढवायची आहे, कारण की राईट साईडला ना जास्त फॅब्रिक उरलेलं होतं, म्हणून मी ती अशी मोठी अशी या ठिकाणी निरी आहे ती काढलेली आहे. आता माझ्या इथे निऱ्या जास्त आलेल्या आहेतच, पण समजा तुमच्या निऱ्या याच्याही पेक्षा कमी येत असतील तर तुम्हाला आणखी एक सांगते की निऱ्या ज्यावेळी आपण खोचणार आहोत तर त्याआधी तुम्हाला या सगळ्या निऱ्या आहेत ना त्या एका पाठोपाठ अशा घ्यायच्या आहेत. म्हणजे या निऱ्यांमध्ये तुम्हाला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या निऱ्या कमी जरी असल्या ना तरी त्या जास्त अशा दिसू शकतात. साईड प्लेट्सला आपल्याला बऱ्याच म्हणजे कमी प्रमाणात जे आहे ते फॅब्रिक आपलं आलेलं आहे, त्याच्यामुळे निऱ्या आपल्या बघा जास्त अशा आलेल्या आहेत. आता राईट साईडला थोडंसं फॅब्रिक होतं ते फक्त मी खोचून घेतलेलं आहे आणि साईड प्लेट्स पण आपल्या छान अशा आल्यात आणि फिटिंग पण अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे. आता निऱ्यांना आपण या ठिकाणी एक्सपिन किंवा यूपिन किंवा सेफ्टी पिनचा या ठिकाणी वापर करू शकतो आणि फक्त निऱ्या आपल्या थोड्याशा फुललेल्या होत्या त्या फक्त आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला साडी कशी नेसायची आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहेच, पण आता मी तुम्हाला साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्याही दाखवणार आहे की या साडीच्या निऱ्या किती आलेल्या आहेत त्या. तर बघा साडीच्या निऱ्या किती जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहेत ते बघा, म्हणजे ह्यावरून तुमच्या लक्षात येईल की साडी आपण किती सुंदररित्या नेसलेली आहे ती. तर आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते की साडीच्या निऱ्या आपल्या किती आलेल्या आहेत त्या. ह्या बघा, ह्या इतक्या अशा निऱ्या आहेत आपल्या. आता मी तुम्हाला मोजून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 निऱ्या माझ्या आलेल्या आहेत. आता तुम्ही माझ्यापेक्षा आणखी थोड्याशा तब्येतीने असाल तर तुमच्या आणखी थोड्या प्रमाणात कमी येऊ शकतात, पण तरीही तुम्हाला साडी जी आहे ती नक्कीच पुरू शकते. फक्त ज्या तुम्हाला मी ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुम्ही फॉलो करा आणि बस तुम्हाला पण साडी नक्कीच पुरू शकेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.